मित्रांनो, कालच्या तासिकेला आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र. तर आजच्या तासिकेला आपण युनिट नंबर 2 बघतो आहोत आणि युनिट नंबर 2 मध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोन पूर्ण त्याचे युनिट आणि युनिटचे उपयुनिट या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत. तर बघा, व्यक्तींमधील सामाजिक संबंधाची पद्धती हा समाजशास्त्राच्या अध्ययनाचा केंद्रबिंदू आहे. जसे की पती पत्नी, गुरु शिष्य, मालक नोकर, भाऊ बहीण, पिता पुत्र यांच्यामधील संबंधाची पद्धती भारतापेक्षा इंग्लंड व अमेरिकेत काही बाबतीत वेगळी होती, परंतु ऑगस्ट कॉमपासून 20व्या शतकातील टॉलकॉट पार्सन्स आणि रॉबर्ट मर्टन ड्रेनडार्फ यांच्या अभ्यासकांसमोर समाजाचे अध्ययन करताना काही प्रश्न उपस्थित होतात. आता उदाहरणार्थ आपल्याला घ्यायचं जर झालं तर समाजाची व्यक्ती म्हणजे काय आणि व्यक्तींमधील सामाजिक संबंधाच्या पद्धतीची असणारी जडणघडण नेमकी कोणती होते, त्यात परिवर्तन आपण कसे घडवून आणू शकतो, समाजाला बांधून ठेवणारी अशी कोणती शक्ती आहे किंवा समाजामधील उच्चभ्रू वर्गात निर्माण होणारी चंगळवादी प्रवृत्ती नेमकी कशी असते, या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहतो म्हटलं तर अनुभवाधिष्ठित आणि बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहिलेली उत्तरे देण्याचा व्यक्ती कॉन्कपासून आजवरच्या समाजशास्त्रज्ञांनी यामध्ये उपयोग केलेला आहे. तर आता आपल्याला एवढं सांगता येईल की व्यक्तीमधील पारस्परिक आंतरक्रियांमधून सामाजिक संबंध निर्माण होतात आणि म्हणूनच सामाजिक आंतरक्रिया हा समाजशास्त्राचा अध्ययन विषय आहे. आता समाजशास्त्र हा इतका मोठा विषय आहे की त्यामध्ये असणाऱ्या आंतरक्रिया नेमक्या कशा कशा असतात, व्यक्तींमधील परस्पर संबंधाचे जाळे कसे असतात आणि ते म्हणजेच नेमकं समाज होय. तर सर्व समाजामध्ये कोणत्याही क्षणी असंख्य आंतरक्रिया ह्या सुरू असतात आणि आंतरक्रिया सुरू असताना हा गुंतागुंतीचा अभ्यास विषय समजून घेणे हे एक मोठे आव्हान असते. समाजच हा एक गुंतागुंतीचा आहे आणि गुंतागुंतीच्या संबंधाचे जाळे असणाऱ्या समाजाला कसे समजून घेता येईल याविषयी समाजशास्त्रज्ञ सातत्याने चिंतन करीत आहे. पण समाजशास्त्र हे एक संचयी शास्त्र आहे. संचयी शास्त्र का म्हणतो, कारण प्रत्येकच गोष्टीचा संचय आपल्याकडे या ठिकाणी झालेला असतो आणि त्यातून नाविन्यपूर्ण नेमकं काय आहे हे आपल्याला समाजात राहून समाजातील अनुभव घेऊन ह्या सर्व गोष्टी आपण समाजामध्ये पाहिल्यामुळे नेमकी समाजशास्त्रीय दृष्टिकोनाची भर त्यामध्ये पडत असते आणि त्यातूनच समाजशास्त्रीय सिद्धांत, दृष्टिकोन या गोष्टीचे देखील अध्ययन केले जाते. तर समाजाचे अध्ययन करण्याविषयीचे अनेक समाजशास्त्रीय दृष्टिकोन असणे हे मात्र स्वाभाविक ठरते. उदाहरण ऑगस्ट कॉम्प, हर्बर्ट सस्पेन्सर, एमिल दुर्खीम, रॅडक्लिफ ब्राऊन, रॉबर्ट मर्टन या समाजशास्त्रज्ञांनी समाजात एक व्यवस्था मानून प्रकार्यात्मक दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला आहे. प्रस्थापित समाजव्यवस्था ही लिंगभेदावर आधारित असते आणि त्यात स्त्रियांचे शोषण करण्यात येते. शेकडो वर्षापासून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान व दर्जा प्राप्त होत नाही. यामुळे समाजव्यवस्थेचे अध्ययन स्त्रीवादी दृष्टिकोनातून केले पाहिजे. परंतु समाजाचे अध्ययन करण्याविषयी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन, संघर्षवादी दृष्टिकोन, स्त्रीवादी दृष्टिकोन या 3 समाजशास्त्रीय दृष्टिकोनांची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. तर पुढच्या तासिकेला दृष्टिकोन म्हणजे काय हे आपण बघू.